आमच्यासाठी झाली म्हणून घेऊन गेली. आणि इथे मी उडीद डाळ आणि मूग डाळीची पापड करण्यासाठी ना उडीद डाळ आणि मूग डाळ कोरड्या कापडाने अगदी स्वच्छ करून घेतली आणि मग गिरणीवरून दळून आणली. दोन्ही डाळी मी समप्रमाणात घेतलेत, म्हणजे तेवढ्याच तेवढी अशी घेतलेली आहे आणि बारीक असं दळून आणले. आता हे पीठ मी चाळून घेणार. त्यासाठी चाळून घेतल्यावर बघा असे बारीक कण राहतात, डाळ वगैरे किंवा काहीतरी असे कण राहतात, त्यामुळे हे अशी डाळ राहिली. मूग डाळ आहे, उडीद डाळ आहे, म्हणून मी चाळून घेतली. आता इथे आपल्याला हे पीठ ना मळून घ्यायचं आहे. तर मळते मी सकाळी लवकरच, कारण म्हणजे मग सगळी बाकीची कामं होईपर्यंत पीठ छान तयार होईल. नंतर रात्री मळलं तरी चालतं, पण मी आता हे सकाळीच मळून घेणार आहे. तर आता मळून घेते आणि त्यासाठी मसाले जे घेणार ते मी घरीच केलेत, ते मसाले घालणार आहेत. तयार मसाले म्हणजे विकतचे मसाले आणलेले नाहीत. तरी तो एक परात घेतली आणि परातला मी तेल आधी लावून घेतले. म्हणजे उडदाचं आणि पीठ कसं होतं चिकट असतं आणि मग ते हाताला सगळं चिकट होतं, किंवा जे काय आपण परात वगैरे घेतो त्याला पण चिकटपणा लागतो, म्हणून मग आधी तेल लावून घेतलं. अगदी थोडासा अगदी हात पुसायचा तेलाचा आणि हे पीठ घेतलं. आता हे जे मसाले घेतलेत म्हणजे मीठ, पापडखार, मिरेपूड, हिंग हे सगळं ह्या पिठामध्ये मिक्स करायचं आहे आणि मला मळून घ्यायचं आहे हे पीठ. हे सगळे मसाले असे पिठामध्ये टाकून घेणार आणि हे पीठ घट्ट असं मळून घेणार आहे. पूर्वी मी पण ना रामबंधूचे तयार पापड आटा असायचा तोच आणायचा आणि त्याची करायचे. त्यानंतर थोड्या वर्षांनी काय करायला लागले, डाळी दळून आणायचे आणि तयार मसाला जो रामबंधूचा मिळतो तो आणत होते. पण आता काय केलं आहे, अलीकडं या 2-4 वर्षात असं दळून आणते डाळ आणि मसाला पण असा घरीच घालते, पण छान होतं. आणि स्वतः एकदा तयार आपण केलं की तो आनंद जो एक असतो. इथं मी आता थोडं थोडं पाणी घालत मळून घेते हे उडदाचं आणि मूग डाळीचं आपल्या पापडासाठीचं पीठ. मला जेव्हा केव्हा असे उडदाचे पापड बनवायचे असतात ना, तेव्हा मी आधी उठलं, आंघोळ झाली की पहिले हे पीठ मळून घेते, म्हणजे आपल्या सगळी कामं आटपेपर्यंत ना पीठ छानपैकी तयार होतं. आता इथे माझं हे पीठ मळून तयार झालेलं आहे आणि जास्तही पातळ नाही किंवा जास्तही घट्ट अगदी नाही आहे. तर अगदी मध्यम प्रमाणात मी मळून घेतले आणि थोडंसं तेल घेते, म्हणजे तेल लावून ठेवलं की खूप चिकट असतं ना हे उडदाचं पीठ, त्यामुळे थोडंसं अगदी तेल लावते. जास्त लावायचं नाही, तर मग तेलकट वास आपल्या पापडांना पण येतो. तर थोडंसं असं तेलाचा हात फिरून घेतला आहे आणि एका डब्याला पण तेलाचा जरासा हात पुसला आहे आणि त्यात ठेवून देते. हे आता हे छान तयार होते माझी सगळी कामं आटपेपर्यंत. आता इथे माझं सगळं काम आटपले आणि मी काय केले, परातीला जरासं तेल लावलं आणि गोळा घेतला आणि आपला जो बत्ता असतो खलबत्त्यामधला त्याला थोडंसं तेल लावलं आणि त्याने मी हे चेचते पीठ. थोडंसं चेचून घ्यायचं पीठ, म्हणजे मग पीठ छान तयार होतं आपल्याला पापडासाठी. तर हे थोडं अधिक चेचून घेते आणि मग हे असं आपण पीठ असं ओढत ते तयार करायचं. जितकं आपण असं हे पीठ तयार करू तितकं ते आपल्याला लाटायला अगदी इझी जातं किंवा छान पापडांनी तयार होतो. टेस्टला छान लागतो, अगदी तोंडात टाकल्याबरोबर अगदी विरघळल्यासारखा होतो. त्यामुळे असं आपण आधी तयार पीठ छान करून घ्यायचं. पीठ तयार करण्यामध्ये जर कमी पडलं तर लाटायलाही अवघड होतं आणि होतं काय, पीठ म्हणजे पापड सरकत नाही पटपट आणि मग आपण पीठ जास्त लावतो आणि पीठ जास्त लावलं की पुन्हा पापड खराब होतात. असं ते सगळं एकमेकात गुंतल्यासारखं होतं. त्यामुळे आपण असं पीठ छानपैकी तयार करून घ्यायचं. इथेच थोडेसे कष्ट घ्यायचे, म्हणजे मग पापड लाटायला सोपं जातं आणि पटपट होतात पापड लाटून. आता इथे फरक दाखवते मी. हे आता पीठ तयार करून घेतलेले ते आणि तो गोळा होता तो तयार व्हायचा आहे पीठ. तर कलरवरून लक्षात येतं की पीठ तयार व्हायचं आहे. आता इथे मी एकसारखे आकाराचे गोळे हे करून घेतलेत. मला ज्या प्रमाणात पापड लाटायचे त्या प्रमाणात मी गोळे कट करून घेते. तर असे गोळे कट केले की एका डब्यात ठेवते आणि त्यात जरासं अगदी तेल घालायचं. पुन्हा एकदा मी पीठ बुडवल्यावर पुन्हा मला लावायचीसुद्धा गरज लागली नाही पापड लाटताना. इतकं छान पीठ तयार झालं. आता हे असे गोळे एकसारखे तयार करून डब्यात घालून ठेवले आणि आता एक पापड लाटायला चालू. आता इथे मी पापड लाटायला चालू केलेत. आता एकदाच पिठात मी गोळा बुडवून घेतला आहे, पुन्हा मला पीठ लावण्याचीसुद्धा गरज पडलेली नाही. तर ते लक्षात येईलच. मी आता पापड लाटून घेते आणि पटपट पण पापड माझे लाटून झाले. आपण असे पापड लाटायला आले ना की मग पटपट होऊन जातात. नाहीतर मग पापड सरकत नसेल तर कंटाळा येतो. आपण लहानपणी एखाद्याच्या घरी गेलो आणि मग तिथे पापड येत नसेल तर कंटाळल्यासारखं व्हायचं, पण पापड व्यवस्थित आला की लाटायलाही उत्साह येतो. तर अशा प्रकारे मी घरात आत्ता टाकून घेतलेत पापड. असे ओढणीवर एका टाकलेले ते आणि दुसऱ्या दिवशीच म्हणजे थोडंसं ऊन दाखवणार
कारण मग जास्त वेळ ठेवलं तर ते आकार त्याचा पूर्ण बदलून जातो. थोडे थोडे असे वाळले की एकमेकावर नंतर हे पापड ठेवून घेणार. इथे पापडामध्ये बघा मिऱ्याचं वगैरे प्रमाण अगदी म्हणजे दिसताना व्यवस्थित दिसतंय. कुठे जास्त कमी किंवा पापड वगैरे फाटलेला नाही आहे की मिऱ्यामुळे मिरे बाबा मोठे आहेत आणि त्यामुळे फाटले, असं काय नाही. आणि हे बघा पापड लवकर मी वाळलेले एकमेकावर ठेवले नाहीत, त्यामुळे असे त्याची कडा अशा सुकल्यावर अशा एकत्र झालेत. आणि हे मात्र व्यवस्थित एकमेकावर ठेवले मी, ओलेच थोडेसे असताना, म्हणजे थोडेसे अगदी सुकले आणि मग एकमेकावर ठेवले तर असे गोल गोल व्यवस्थित राहिले. ते मात्र थोडासा अगदी वेळ लागला लाटेपर्यंत, तर ते तसे गोळा झाल्यासारखे झाले. असे मस्तपैकी असे पापड छान तयारचे झालेले आहेत. पापड संध्याकाळची वेळ आहे, पूर्ण अशी सुकलेली नाही आहे पण बऱ्यापैकी वाळले. उद्या सकाळी थोडा वेळ ठेवले तर तळून बघूया म्हटलं. तेल ठेवलेलं आहे आणि ह्यातच मग भाजी करणार आहे, मग कढई ठेवलेली आहे. आणि कारण संध्याचं जेवण तर रात्रीचं जेवण व्हायचं आहे, तर आमटी भात झालेला आहे, चपाती आणि भाजी व्हायची. त्यातच म्हटलं पापड तळून बघूया. पापड तळून बघतो. तळलेलं आहे पापड, तेल जास्त नाही आहे, थोडंफार लागणार. तळलेली वस्तू म्हटलं असते थोडं, पण जास्त नाही आहे. असं छानपैकी पापड ओढून दाखवते. पातळ असं मस्तपैकी झालेलं आहे. सोनीला खायला बोलवते. सोनी, हे सोनी, काय ग? पापड खाई, खाऊन बघ ग. छान झालं. चवीला चांगलं झालंय काय? चवीला छान काय विशेष नाही झालंय ना मस्त. घेऊ आणि घे. बघितलं आता चालू, त्या चालूच. बघितलं आमच्यासाठी जाणी म्हणून घेऊन गेली. आणि